गुड मॉर्निंग मराठी परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे सॅटर्डे, तर मी आज केले आहे पोहे. आज सर्व मुलं माझ्याकडे, माझ्या जाऊबाईची मुलं वगैरे माझ्याचकडे आज येऊन होते. सर्वजण वर बसून होते. तर मी म्हटलं चला, सर्वांना भूक पण लागली होती. मी म्हटलं आज गरमागरम मी पोहे बनवते. तर मी छान असे पोहे, तर अशा प्रकारे माझ्या झाले आहे पोहे रेडी. आणि सर्वांचे फेवरेट एकतर पोहे आहे. तर मी सर्वांना छान असे प्लेट वगैरे, आणि हे बघा रुहान बघा कसा धावपळीने प्लेट घेऊन जात आहे. आणि त्यानंतर सर्वांचे पोहे वगैरे खाणे झाले आणि मग सर्वजण बसले असे अभ्यास करायला. अभ्यास करणारे अभ्यास करत होते आणि खेळणारवाले खेळत होते. त्यानंतर म्हटलं चला, तावा थोडा गरम आहे तर थोडे मखाने वगैरे फ्राय करून घेते, कारण की 1-2 दिवस झाले होते मला थोडं गडबडीमध्ये मखाने मी मुलांना देत नव्हते. तर मग आज मखाने असे सुद्धा फ्राय केले. आज माझ्याकडे आल्या ननंदबाई, कारण की आज त्यांना थोडं काम होतं. मग अशा प्रकारे त्यांचा जायचा पण टाईम झाला होता आणि थोड्या वेळेसाठी त्यांनी आले होते. मग त्यांनी आमची अशी भेट घेतली आणि असा हळद कुंकवाचा आमचा छोटासा प्रोग्राम झाला. आणि जाताना असं आम्ही नेहमी असं हळद कुंकू करत असते. तर अशा प्रकारे ताई निघाल्या आता गावाला जायसाठी. त्यांच्या गावाला त्यांना जायचं होतं. मग त्यानंतर अशा बघा माझ्या जाऊबाईने छान मस्त दही मिरच्या केल्या होत्या. ज्याचा सुगंध बघून मी त्यांच्याकडे धावत गेली आणि दुपारचा टाईम झालेला होता. मग आम्ही आलो आज तर मग रुहान, स्वरा आणि माझा मोठा जाऊचा मुलगा पुतण्या, तो सुद्धा पण आलेला होता. आणि आम्ही अशी सर्वांनी आईस्क्रीम, समर सीझनचं पहिली आईस्क्रीम आम्ही अशी आणि छान कोन वगैरे टेस्ट केले. आणि थोडीफार गरमी पण वाटत होती. म्हटलं चला आज काहीतरी थंड थंडच आपण खावे. तर त्यानंतर आम्ही पूर्वीसाठी आणि दक्षूसाठी, माझ्या मुलासाठी आणि माझ्या जाऊच्या मुलीसाठी आम्ही असे कोन वगैरे घेतले. त्यांना जे आवडते ते त्यांचे फेवरेट. आणि खरंच खूप सुंदर दुकान आहे हे. ह्या दुकानाचं नाव आहे दिनशा. तर मग आम्ही याच्यामध्ये आलो होतो आणि खरंच खूप छान छान वस्तू होत्या इथं खाण्यालायक, मुलांना खाण्यालायक. तर आम्ही असं काही थोडीफार शॉपिंग केली इथली पण. आणि मग घरी जायसाठी निघालो. घरी येताना मी अशी आणली गाजर. आणि त्याला म्हटलं आज माझी सासूबाईची इच्छा पण होती गाजराचा हलवा खाण्याची. त्याला म्हटलं त्यांची इच्छा पूर्ण करावी. तर मग मी असे आणले होते छान फ्रेश फ्रेश गाजर. त्यांना छान असे धुवून टाकले अगोदर, चांगले वॉश केले त्यांना पूर्ण. जे माती वगैरे असते ते पूर्ण निघून जाते. आणि असे काही जे असे केस वगैरे असतात त्यांना असे, तर मी त्यांना असं काढून आणि त्यांचा असं छान किस पाडलेला आहे. पहिले किसमीने शिलून घेतलेलं आहे मी पहिलं त्यांना. आणि अशा प्रकारे माझा झाला हलवासाठी रेडी. तर म्हटलं चला आता मी याच्यामध्ये छान असं साजूक तूप टाकत आहे, ज्याच्याने आपला जो गाजरचा हलवा आहे तो असा खमंग आणि सुंदर खायला टेस्टी बनला जातो. मी अशा प्रकारे छान थोडं जास्त तूप घेतलेलं आहे. माझं असं तूप थोडं गोठलेलं होतं, तर त्याला थोडा वेळ लागला व्हायसाठी, पातळव्यासाठी. आणि त्याच्यामध्ये असं छान त्याच्यामध्ये सर्व सोडून दिलं. पूर्णपणे जेवढा होता तेवढा पण जो गाजरचा किसलेला आहे तो पूर्ण टाकलेला होता त्याच्यामध्ये. आणि खरंच खूप टेस्टी बनलेला होता. पण करते काय की सचिनला थोडे ड्रायफ्रूट्स सांगितले होते, पण त्यांनी विसरून गेले. मग जेवढं माझ्या घरी अवेलेबल होतं मी तेवढे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकले. आणि खरंच असं कोणासोबत होतात की आपण आपल्या नवऱ्याला सांगतो, पण आपले जे असतात ते त्यांनी अर्ध सामान आणतात आणि अर्ध सामान आणतच नाही. तर त्यांनी थोडंफार बाकीचं काही सामान आणलं, पण जे मेन ड्रायफ्रूट्स होते ते फार कमी होते माझ्याकडे. तर त्यांनी ते आणलंच नाही. मी म्हटलं असं जेवढं आहे तेवढंच त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि खरंच खायला खूप टेस्टी होते. आणि तुपातला तर खरंच खूप छान होतात खायला. सर्वांनी आवडीनं खाल्ला हा गाजरचा हलवा. तर म्हटलं चला आता गाजर आपले खतम होते ते, तर काहीतरी छान असं गाजरचा हलवा खावा. मला तर खूप आवडते आणि मी खरंच खाते. मी तेव्हा विचार नाही करत साखरेचा की त्यात साखर आहे की नाही, पण मी मन भरून खाऊन घेते. कारण की ह्या सीझनमध्ये मी एकच वेळा माझ्या घरी असा गाजरचा हलवा केलेला आहे. आणि हे आहे असे छान ड्रायफ्रूट्स, मी त्याला थोडेसे कट करून घेतलेले आहे. असे लंबे याच्यामध्येच कट केलेले आहे, मला असे खूप आवडतात. आणि विलायचीचा कूट वगैरे असा छान टाकलेला आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मी बनवत आहे शेंगदाण्याची आणि लाल मिरचीची चटणी. जे सचिनला जायचं होतं आज गावाला, त्यांना जायचं होतं महादेवला. जे आता महाशिवरात्री आली आहे तर त्यांनी नेहमी असं दर्शनाला जात असतात दर्शन घ्यायसाठी. तर मग त्यांच्यासाठी अशी चटणी बनवत आहे. त्यांना हे चटणी खरंच फार आवडते, की म्हणजे बाहेर असं खूप फार फिकं जेवण वगैरे असतात. तर अशा प्रकारे मी त्यांना अशी चटणी बनवून दिली. मग त्यांनी असा आशीर्वाद वगैरे घेतला आणि त्यानंतर निघाले त्यांनी गावाला.